मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे। पण आपला स्नोवी मस्त झोपलेला आहे। आता तो खेळून कंटाळलेला आहे। खरं तर शिवांश आहे ना, त्याला खूप त्रास देतो आणि तो बघा, तो असाच फिरत असतो दिवसभर आणि आत्या त्याला दम देते, जेवायला लावते, सगळं खायला लावते आणि झोपायला लावते। म्हणून म्हणतो पप्पांना फोन कर आणि पप्पांना बोलून घे, मला नाही राहायचं इथे, मला जायचं आहे असं म्हणतो। इकडे ये, खाली कुठे निघालायस शिवांश? इकडे ये, खाली कुठे निघालायस? कशाला? कुठे पण नाही फिरायचं, इकडे कुठे पण नाही फिरायचं रे। खूप आगाऊपणा करतो जाम। तर चला, आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे। आहो गेले आहेत ड्युटीवर, आशू गेली आहे कॉलेजला, डबे झालेले आहेत, त्यांचं जेवण झालेलं आहे। आज जेवणामध्ये मस्तपैकी गवारी आणि चपाती बनवली आहे, कारण रात्रीचा भात आणि वांग्याचं कालवण जे आहे ते थोडंसं शिल्लक आहे। आणि आज दुपारी जायचं आहे, म्हणजे ऑर्डरही आहे मेकअपची आणि म्हणजे पाहुणेच आहेत, तर त्यांचं मुलीचा वाढदिवस आहे, तर ते बड्डे पण आपल्याला अटेंड करायचं आहे आणि हे पण, त्याच्यामुळे मग आज फक्त भाजी चपातीच केलेली आहे। मम्मी एकटीच घरी राहील, मग तिला येताना डब्बा घेऊन येईन। तर असं हा आजचा म्हणजे शेड्यूल आहे। तर आता बघूयात कशी सुरुवात होते। मम्मी इथे बसलेली आहे, मम्मीचं चालू आहे कपड्यांच्या घड्या घालणं। नाश्ता केलास का? केला, निवांत बसली। तर चालेल, चला पटपट कामं आवरून घेते। आणि तुम्हाला अजून मला दाखवायचं होतं की काल मी सातारवरून जे ज्वेलरीचं साहित्य आणलेलं आहे ते मी काढलंच नव्हतं, तर ते मी तुम्हाला दाखवते। मी काय काय आणलेलं आहे ते थोडंसंच आणलेलं आहे, कारण काय होतं, वस्तू थोड्या असतात पण पैसे असे खूप सारे होतात, त्याच्यामुळे मग थोडंच आणलेलं आहे, म्हणजे जे महत्त्वाचं होतं तेवढंच फक्त आणलेलं आहे। तर मी ते तुम्हाला दाखवते। तर चला, मी तुम्हाला दाखवते काय काय आणलं ते। जास्त असं काही नाही, थोडंसंच आहे, पण आपलं दाखवावं म्हटलं तुम्हाला। तर मी ही 18 गेजची तार आणलेली आहे नथीसाठी, आणि 20 गेजची तार आहे ती मी चोकर किंवा म्हणजे पेंडंट वगैरे बनवायचं असेल ना त्यासाठी यूज करते। आणि गोंडे वगैरे आणलेले आहेत, म्हणजे जे आपण नेकलेस करतो ना, तर त्याला पाठीमागे जे आपण अडकवायला लावतो ते, आणि बरंच आहे। बापरे, सगळा घंटा झालेला आहे। हे बघा, हे दिसतंय एवढंच आहे, पण हे खूप आहे। त्याच्यामध्ये हे गोल्डनचे हे मणी आणलेले आहेत, आणि त्यानंतर ही हे मोत्याचे मणीसुद्धा म्हणजे चांगल्यातले आणलेले आहेत। याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, 2-3 प्रकार आहेत, तर हे सुद्धा चांगल्यातले आहेत। आणि त्यानंतर ही माझी तार संपलेली मी तुम्हाला सांगितलं होतं 0.3 mm ची, तर ती सुद्धा मी आणली आहे। शिवाय हे जे छोटे गोल्डन मी तुम्हाला सांगितलं होतं, गोल्डन मणी संपले, त्याच्यामुळे माझं काम राहिलं खरं तर हे ते मणी आहेत। आता हे काल मी सातारला गेल्यामुळे मला हे झालं, कारण इथलं वाईतलं काय माहिती, मी 2-3 वेळा बघितलं पण बंद होतं, त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता सातारला निघालोच आहोत तर घेऊन यावं। तर ही आहे छोटी साईज आणि ही आहे मोठी साईज, म्हणजे ही 0 mm आहे आणि ही 00 आहे। तर अशा पद्धतीने पुन्हा हे जे आहेत हे म्हणजे नथीमध्ये आपण जे घालतो एडी बॉल्स, तर ते पण आहेत। शिवाय हे मोत्याचं जे मी त्या दिवशी तयार करून म्हणजे हे करत होते, पण खूप वेळ जातो, तर त्यापेक्षा कसं हे जे रेडीमेड आहे हे डायरेक्ट घेतलं पटकन, म्हणजे करून टाकलं की होऊन जातं, त्याच्यामुळे मग हे एक आणलेलं आहे। आणि त्यानंतर हे एडी स्टोन आणलेले आहेत वेगवेगळे, एकच मिनिट सगळीकडे। तर हा आमच्या इथे म्हणजे सातारमध्ये हा 40 रुपयाला एक, 50 रुपयाला एक असा मिळतो। तुमच्याकडे कसा मिळतो मला नक्कीच कमेंट्स करून सांगा। त्यानंतर हा जो आहे हा 15 रुपयाला एक मिळतो। हा मी मोर आणलेला आहे, 2 आणलेले आहेत मोर, तुम्ही इथे बघू शकता किती छान डिझाईन आहे। ही एक आहे, आणि म्हणजे हा एक मल्टीमध्ये थोडासा वांगी आणि हिरवा कलर, 2च होते त्यांच्याकडे अवेलेबल, म्हणून मग मी ते 2च आणलेले आहेत, कारण मला मोराची नथसुद्धा करायची आहे।
तर हे 60 रुपयाला एक आहे. त्यानंतर हे झुमके आहेत, छोटे झुमके आणलेले आहेत मी. आणि नंतर मी जे कानातले करणार आहे ना, तर त्याला मी मोठे झुमके वापरणार आहे. तर ते मी आता परत आणेन, कारण मी म्हणजे बाकीचंही शॉपिंग केली, त्याच्यामुळे मग याला पैसे कमी पडले. मला खरं तर फ्लॉवर ज्वेलरीचं पण साहित्य आणायचं होतं, तर ते राहिलं. तर असं पुन्हा गेल्यानंतर मी नक्कीच आणेन, कारण कालचं माझं काही नक्की नव्हतं आणि अचानक ते ठरलं नाही का जायचं, त्याच्यामुळे मग हे झालं. ॲक्च्युली ही तार चेक करून घ्यायला पाहिजे होती. ही तार ओपनच आहे, मग यातली वापरली की काय कोणास ठाऊक, काहीच कळेना. ही ना तार ओपन आहे. बोलून मी काकांशी तर अशा पद्धतीने मी हे सगळं साहित्य आणलेलं आहे. आणि अजून मी ते जे गोंडे वगैरे आणलेले आहेत ते दुसऱ्या बॅगेत आहेत, त्याच्यामुळं तर तेही मी तुम्हाला दाखवेन. आणि अशा पद्धतीने हे साहित्य मी काल घेऊन आली आहे आणि आता सुरुवात करणार आहे, कारण मला चोकर बनवायचे आहेत 2, मंगळसूत्र आहेत 2, ऑर्डर आहे त्याची, नथ आहेत 3. तर आता मी लवकरच आता सुरुवात करेन. पण आज जायचं आहे ऑर्डरसाठी. आता ऑर्डर चालू झाले आहेत आणि खूप छान वाटते. छोट्या मोठ्या का होईना, पण म्हणजे सुरुवात तर झाली आहे आणि त्यातूनच माझा एक्सपिरियन्स वाढत जाईल आणि मला अजून भरपूर म्हणजे करायचं आहे. त्याच्यामुळे खरं तर खूप लेट झालं. हे मी आधीच करायला पाहिजे होतं. मी 2007मध्ये क्लास केलेला आहे आणि त्यानंतर मग मी ऑर्डर वगैरे घ्यायची, पण मुलं लहान असल्यामुळे आणि बाहेर जाता यायचं नाही, बाहेर कुठे लांब असं मुक्काम म्हणा किंवा असं म्हणजे पाठवायचं नाही. त्याच्यामुळे मग मी नंतर त्याच्यामधलं थोडंसं, आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे आधीच्या व्हिडिओमध्ये, पप्पांचं असं झालं आणि तेव्हापासून तर माझा पूर्णच म्हणजे मूड गेला आणि म्हणजे मला करायचंच नाही असं मी ठरवलेलं. पण नंतर कारण मला खूप याची आवड आहे आणि माझी आवड मला जपायची आहे, महत्त्वाचं म्हणून मी या गोष्टी करते. नाहीतर मला म्हणजे काही करायचं असं काही हे नाही आहे. अहोंचंही काहीच म्हणणं नसतं की तू केलंच पाहिजेस किंवा म्हणजे असं काहीच हे नसतं. फक्त मला आवड आहे म्हणून हे करत असते. तर चला असू द्यात, वेळ होतो, मला पटपट बाकीचीही कामं आवरायची आहेत. मला हे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून म्हटलं चला पटकन दाखवून घ्यावं ज्वेलरीचं साहित्य. तर मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आवरते, पटकन तयार होते, म्हणजे बाकीची सगळी तयारी करून घेते. आता वाजले आहेत 11:15 आणि मला जवळजवळ 2-2:30 वाजता निघायचं आहे. तर जेवण वगैरे करून अजून भांडी फरशी वगैरे आहे, बाकीची कामं जी असतात ती आहेत. काम काही सुटत नाही. पहिलं काम आवरायचं आणि मग बाकीच्या कामांना जायचं. म्हणजे काही असू दे, ऑर्डर असू दे किंवा बाहेर जायचं असू दे, फिरायला जायचं असू दे, काही असू दे, पण ते पहिलं घरातलं सगळं आवरायला लागतं आणि मगच बाहेर पडावं लागतं. त्याच्यामुळे मग आणि ते करणंही गरजेचं आहे, कारण आपलं आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला केलंच पाहिजे. तर चला मी आता पटकन आवरते आणि मग नंतर तुमच्याशी गप्पा मारते. आमची तयारी झालेली आहे. मी आणि वैष्णवी आता निघालो आहोत पुढे आणि बाकीचे मग नंतर येणार आहे मागून. त्याला येऊ दे की गाडीत येईल माघारी परत, आणि मग आल्यावर परत त्याला मग चांगले कपडे दे घालायला, शर्ट आणि धुतलेला असेल की नाही तर खाली नुसती जीन्स घालून लाव. चल जाऊ का मम्मी? चल की, येतोस ना तू? मग चल की, बाय कट करतेस. चल परत आल्यावर घाल. काय 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 चला आपण लोकेशनला पोहोचलो आहोत. अजून डेकोरेशन चालू आहे. डेकोरेशन पूर्ण झाल्यानंतर मग पुन्हा आपण फोटो घेऊ. येतोस का बसतोस शिवांश? बस बस, उघडू नकोस, लॉक टाका पाठीमागे. ठेवलं का? ठेवलं. हा ग बाई, खडा सोडाला. कधी आलात?
रात्री चालू आली तुम्ही जवळ असताना आम्ही रात्री आलोय काल. चालायचं, तुम्हाला गाड्या लगेच मिळतात, आम्हाला मिळत नाहीत. कुठे गेली बर्थडे गर्ल? बर्थडे गर्ल झोपली होय. हाय प्रज्ञा, काय चालू आहे? अय्या चक्क फोन आला. चला तर मेकअपला आता मी स्टार्ट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कोमल माझ्या भाच्याची बायको, आणि आता तिला आपण तयार करायला घेतलेलं आहे. अजून तीर्थाची तयारी नंतर करायची, पहिली तिच्या मम्माची तयारी करायची. तर चला बघूयात आपण आता कोमलचा मेकअप कसा होतो ते. तर तिच्याशी गप्पा गोष्टी करत मेकअप स्टार्ट केला मी, पण तिच्या चेहऱ्यावर खूप वांग होतं, पण तरीही मी ते पूर्णपणे हाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिला जास्त मेकअप नको होता. तर चला बघूयात आपण तिचा मेकअप कसा झाला आहे ते. माझा हा लुक डन झालेला आहे आणि मी असा छानसा पार्टीवेअर लुक क्रिएट केलेला आहे कोमलचा. तुम्हाला आजचा हा मेकअप कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. टर्न करतेस? अशी छानशी हेअरस्टाईल केलेली आहे आणि खूप छान दिसते कोमल, स्पेशली मला तरी. तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर तुम्ही बघू शकता हे आहे आजचं लोकेशन आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि प्रणयने खरंच खूप छान पद्धतीने सगळं म्हणजे अरेंजमेंट केलेली आहे आणि खूप छान वाटतं. आणि असं मोकळ्या परिसरात तर खूप छान असं आपल्याला सेटअप उभा करता येतो. त्यानंतर इथे स्टार्टर आलेलं आहे मंचुरियन, आणि इथे छान असं मंचुरियन आम्ही घेतलेलं आहे खायला. आशू उशिरा आली कारण ती हेअरकट करायला गेलेली. त्यानंतर इथे झाला छान असा बड्डे गर्लचा एंट्री प्रोग्राम, आणि तुम्ही बघू शकता एंट्री प्रोग्रामसुद्धा किती छान झालेला आहे. आणि त्यानंतर आशूने केला न्यू हेअर कट. छान केलंय, छान केलंय. चला मस्त असं जेवणाला सुरुवात करतो. तर जेवणामध्ये इथे आहे मटर पनीर, पापड, बटाटा वडा, वांग्याची भाजी म्हणजे मसाला वांग, मसाले भात आहे, पुरी आहे आणि सोबतच आहे बासुंदी आणि छान असं जेवण ताट भरून पुढे आलेलं आहे. आणि इकडे तर आधी सुरुवात केलेली आहे, खूप भूक लागली त्याच्यामुळे. आशुताईंचा आपला हेअरकट कसा वाटतो मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. मला तर आवडलं, तुम्हाला आवडलं का तुम्ही पण नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि चला आता खूप भूक लागली, आता पटकन जेवण करून घेतो. या सर्वांनी जेवण करायला. तीर्था बाय बाय. प्लँकी दे, प्लँकी दे. ओय गो भारी. फुगा नेऊ का तुझा? फुगा नेऊ नेऊ फुगा घेऊन जाऊ का? तो तिथला फुगा नेऊ का? नेऊ का? तिकडे बघ, तिकडे बघ. फोटो काढते, फोटो फोटो. हा बाय बाय कर. चला चला भाऊ, गेलो. चला बाय बाय. चला फायनली आम्ही आता निघालो आहोत. आम्ही 5 टाळकी गाडी होती ना, टू व्हीलर माग. त्यामुळे ती माग पुढे मला माहिती होती एखादी गाडी असणार टू व्हीलर तरी माग, म्हणून मी पुढे आलो. आता काही गाडीमध्ये दिसत नाही तर घरी गेल्यानंतर एवढी बीएसटी चालवणार. तर आता आलो आहोत घरी आणि आमच्या बापूंची आता खूप वेळ झाली आहे. आहोंची उद्याची तयारी चालली आहे. त्यांना आहे एस्कॉर्ट आणि त्याच्यामुळे मग त्यांची तयारी चालली आहे ड्युटीची आणि आमची तयारी चालली आहे आरामाची. तर छानसा असा हा आजचा व्हिडिओ. आणि माझी तयारी चालली आहे कशाची 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 परवाची तुळजापूर अक्कलकोटला मस्त कट मस्त कट केलंय. ओ गो बॉय त्याचं सेटिंग आलं. मी पण आता दुबईला जाताना मी करणार तिच्या 2 मिनिटं बटरफ्लाय नाही. हो मला असा पाहिजे होता कट, मी त्याचं सगळे सेटिंग घालवले त्याच्यामुळे गाडीवर, त्याच्यामुळे त्याचं सगळं. तर चला मग आता वेळ झाली आहे आरामाची. तर छानसा आजचा हा पूर्ण दिवस आणि आजचा केलेला लुक तुम्हाला कसा वाटला? तिच्या चेहऱ्यावर खूप असं वांग म्हणजे हे झालेलं होतं आणि त्यातून मी म्हणजे
परिपूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला आजचा मेकअप कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. हे वटवा होईल